यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। आज सिद्धेश्वर यात्रेत 68 लिंगाना प्रदक्षिणा तर उमेदवारांकडून मतदारांना दंडवत। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेचा आज प्रारंभ झाला। बाळीवेस येथील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून 7ही नंदीध्वज वाजत गाजत सिद्धेश्वर मंदिराकडे निघाले आहेत। पांढरा शुभ्र असा बाराबंदी वेश परिधान करून सिद्धेश्वर महाराजांचा जयघोष करत ही सवाद्य मिरवणूक सुरू झाली आहे। सिद्धेश्वर महाराजांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यात येणार आहे। तर दुसरीकडे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार उद्या संपणार असल्यामुळे आज निवडणुकीच्या मैदानातील भावी नगरसेवक मतदारांना हात जोडून अखेरचा दंडवत घालत आहेत। उद्या सायंकाळी 5:30 वाजता प्रचार संपणार आहे। त्यामुळे आज कॉर्नर बैठका, सभा, पदयात्रा यांच्या माध्यमातून आपलंसं करण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत। एकूणच सिद्धेश्वर यात्रा आणि निवडणुकीतील ही प्रचाराची जत्रा पाहण्याची संधी सोलापूरकरांना मिळत आहे। सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेत उद्या होणार अक्षता सोहळा। यात्रेत बाराबंदी वेशातील 2000 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात। 12 जानेवारी 1931 रोजी इंग्रजांनी फाशी दिलेल्या सोलापूरच्या 4 हुतात्म्यांचा आज स्मृती दिन। यस न्यूज मराठीच्या माध्यमातून या 4 हुतात्म्यांना विनम्र अभिवादन। यस न्यूज मराठीच्या बातमीनंतर सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरासमोरील रस्त्याची महापालिकेकडून दुरुस्ती। सोलापूर महापालिकेच्या समोरचा म्हणजेच हुतात्मा स्मृती मंदिराच्या अगदी प्रवेशद्वारासमोरचा रस्ता अत्यंत खराब झाला होता। यस न्यूज मराठीनं कालच याबाबत व्हिडिओ वृत्त दिलं होतं आणि याची दखल घेऊन सोलापूर महापालिकेनं इथला जो खडबडीत रस्ता झाला होता, इथला जो अत्यंत खराब असा रस्ता झाला होता, तो दुरुस्त केलेला आहे। सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वजाचा होम मैदानावरील मार्ग महापालिकेने लाल माती टाकून केला सुंदर। गड्डा यात्रेनिमित्त सोलापुरातील होम मैदानावर उभारण्यात येत आहे 250 पेक्षा अधिक मनोरंजनाचे स्टॉल्स। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. विवाह बंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। आजपासून 16 जानेवारीपर्यंत सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारे तसेच नंदीध्वज मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी 8,500 कर्मचाऱ्यांची करण्यात आली नियुक्ती। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सोलापुरात म्हणाले, भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांच्याकडे बुलडोजर आहे आणि त्या बुलडोजरमध्ये अहंकार पैसा घेऊन ते निघाले आहेत। आता सगळ्यात मोठा पक्ष 100% भाजप या नादामध्ये आता ते बुलडोजर घेऊन निघालेले आहेत। या बुलडोजर मध्ये अहंकार आहे, या बुलडोजर मध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आहे, या बुलडोजर मध्ये शासकीय व्यवस्था सगळी त्यांच्या बाजूनी आहे आणि कोणालाच ठेवायचं नाही अशा एका आवेशामध्ये भारतीय जनता पक्ष हा पुढे निघालेला आहे। बागेसाठी आरक्षित असलेली जागा बनावट कागदपत्रे बनवून विकल्याप्रकरणी काँग्रेसचे सोलापूर महापालिकेचे माजी नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक 21 मधील उमेदवार रियाज हुंडेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल। सोलापुरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली खूप मोठा भ्रष्टाचार, काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांचा आरोप। स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून सोलापुरातील व्यापाऱ्याला 51 लाखांना फसवले।
सचिन अपराध यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंध्र प्रदेशातील राकेश अण्णा, धाराशिवमधील दीपक घुटे आणि आनंद निंबाळकर यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. पंढरपुरातील अहिल्यादेवी पुलावरून रविवारी रात्री 8:30च्या सुमारास कंटेनर आणि ट्रकची धडक झाल्याने दोन्ही वाहने पुलावरून भीमा नदीत कोसळली. दोघे ठार तर 9 जण झाले गंभीर जखमी. आज राजमाता जिजाऊ यांचा 428वा जन्मोत्सव सोहळा सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार. सुप्रीम कोर्टातील याचिकेवर आज सुनावणी झाल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे भवितव्य होणार स्पष्ट. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास. नागपुरात आज मुख्यमंत्र्यांचा रोड शो. मुख्यमंत्री रोड शो मध्ये स्वतः बाईक चालवणार. भाजपाकडून जाहीरनामा प्रसिद्ध. 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला. पुण्याला समृद्ध बनवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. यावेळी पुणे ग्रोथ हब याची संकल्पना मांडली. तसेच शहराचा शाश्वत विकास आराखडा, वाहतूक कोंडी, BDP धोरण, समान पाणी पुरवठा यावर विवेचन केले. ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांचं निधन. वयाच्या 87व्या वर्षी पुण्यात वृद्धापकाळाने निधन. सांगलीत अवकाळी पावसाची हजेरी. ऐन थंडीत पावसाचा अनुभव. शेतकरी चिंतेत. कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मानवी रांगोळी साकारण्यात आली. Kia, movement that inspires. मराठी माणसासाठी, मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी एक व्हा. ठाकरे बंधूंची मुंबई शिवाजी पार्कवर संयुक्त सभा. सुट्ट्यांचा हंगाम, ऐतिहासिक वारशाचे आकर्षण आणि निसर्ग सौंदर्याची ओढ यामुळे पुण्यातील सिंहगड परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी. 1,20,000 जणांची 20 दिवसात भेट. वनसंरक्षण समितीची माहिती. 10वी आणि 12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रावर राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून दिल्लीतील भारत मंडपम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026च्या समारोप सत्रात होणार सहभागी. बडोदरा इथं झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर विजय. विराट कोहली, शुभमन गिलची अर्धशतकी खेळी. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.